2013च्या महाप्रलयामध्ये या ठिकाणचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. आणि वाचले ते फक्त केदारनाथ मंदिर आणि मंदिराला सुरक्षित वाचवणे होते ते फक्त हा शीळ, तो म्हणजे भीमशीळ. तो पाण्याच्या फ्लोने वाहत खाली आला आणि मंदिराच्या फक्त 10 मीटर जवळ येऊन थांबला. आणि ह्या शीळमुळे पाण्याचा फ्लो दोन्ही साईडला डायव्हर्ट झाला आणि मंदिर वाचले. आणि म्हणून ह्या शीळला भीमशीळ असे म्हणतात. तेरे बिना जी ना सकूंगा भोलेनाथ, तुझसे ही दिन मेरे, तुझसे ही है मेरी रात. तेरे बिना जी ना सकूंगा भोलेनाथ, तुझसे ही दिन मेरे, तुझसे ही है मेरी नमस्कार. हर हर महादेव. जय बाबा केदारनाथ. आम्ही आता रिटर्न परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि पाऊस चालू आहे. तर नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासम् आदिदेव महादेव शंभु डम 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 वज्र डमरू. आदिदेव महादेव शंभु डम 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 वज्र डमरू. शिव से ही संसार है चलता, शिव के नाम से ही तो मैं हूँ. बम 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 बोले धुन में हम सब बोले. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही केदारनाथला येताय ना, त्यावेळेस असे डोलीवाले तुम्हाला दिसतात. तर डोलीवाले खरंच काही लोक असतात थोडे जास्त पैसे घेणारे, पण काही लोक खूप प्रामाणिक असतात. आणि आम्ही तर बघितले काही लोक तर त्यातले मुके होते. तर ज्यावेळेस येतं ना तुम्ही बघा, असे घोडेवाले ज्यावेळेस असं रिकामे जातात ना, त्यावेळेस जर आपल्याला थकवा आला तर आपण त्यांना थोडंसं बार्गेनिंग करून त्याला आपण म्हणू शकतो की बाबा एवढ्या पैशात घेऊन जातो. कारण ज्यावेळेस हा 3-4 महिन्याचा ज्यावेळेस हा कालावधी असतो, तर तो आपल्यावरतीच त्यांचं हे अवलंबून असतं उदरनिर्वाह. कारण इतर वेळी बर्फ असतो आणि त्या बर्फात ते काहीच करू शकत नाहीत. तर त्यांचं जो सीझन चालू होतो त्यावेळेस असे काही घोडेवाले असे घोडा साईडला लावून थांबत असतात, कारण त्यांना धंदा नसतो आणि मग कधी कधी त्यांची उपासमार होते. तर आपल्याला विनंती आहे की आपण जेवढं त्यांना सहकार्य करता येईल, तुम्ही घोडा करा किंवा डोली करा, तर त्या ठिकाणी तुम्ही ते करून त्यांना सहकार्य करू शकता. जे डोलीवरती येतात खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. तर मित्रांनो, एवढीच विनंती आहे की तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल त्या ठिकाणी एवढं त्यांना सहकार्य करावं. आम्ही आता खाली ज्यावेळेस येतो आहे त्यावेळेस पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस तर झालेलाच आहे आणि घसरडासुद्धा रस्ता आहे, पण पावसाचं एकदम कमी प्रमाणात होतं. पण आमचे सांगोळे साहेब जे आहेत ना, ते अतिशय शॉर्टकट रोडने घेऊन जातात आणि त्यांच्या मागे जयश्रीताई
खरं तर ते ट्रेकरच आहेत, पण त्यांना शॉर्टकटची खूप सवय. आणि मग ते दोघांच्या मागं आमच्या अंजलीताईसुद्धा यायला लागतात आणि मस्त मध्ये जंगल ट्रॅकसुद्धा या केदारनाथच्या मार्गाने आमच्या सांगोळी सरांनी काढलेला आहे. तर खरंच शिव के सिवा और कुछ न चाहेंगे, भोले तेरे दर पे चले आएंगे. शिव के सिवा और कुछ न चाहेंगे, भोले तेरे दर पे चले आएंगे. दुनिया शिव के सिवा और कुछ न भोले तेरे तुम्ही जर येत आहे ना तर खरंच तुम्ही हा आनंद घ्यायलाच पाहिजे. कारण बर्फ हा महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला भेटत नाही. तो फक्त केदारनाथला आणि एकदम चांगल्या ठिकाणी बघायला भेटतो. आणि त्याच्यामध्ये आमचे महावीर गराड एवढा छान आनंद घेतात ना, कारण ते दुसऱ्यालाही त्यांच्या आनंदामध्ये सहभागी करतात. एवढं बर्फामध्ये त्यांनी मस्त एन्जॉय केलं आहे. आणि बघताय आपण, कारण आता बघा समोरून तुम्ही बघताय एवढा बर्फ आहे. आता त्या ठिकाणी घसरगुंडी सुद्धा आहे. आता त्यांचा विचार चालला आहे, पहिले त्यांनी अंजलीताईला खाली पाठवले बर्फामधून, कारण रोड नव्हता, पण त्यांनी असा बाजूला बर्फ जाऊन त्यांनी रोड बनवून मस्त त्या ठिकाणी एन्जॉय आनंद घ्यायचा ते प्रयत्न करतायत. आणि त्याच्याच पाठीमागं आता जयश्री ताईने सुद्धा एकदम मस्त जोरात खाली आलेले आहे. तर त्याच्यानंतर हे आमचे मेजर सांगोळे यांनी तर अतिशय मन मुराद आनंद घेतलेला आहे या बर्फामध्ये. कारण हा तुमचा क्षण परत तुम्हाला येणार नाहीये. त्यासाठी तुम्ही जर येताय ना तर आनंद घ्यायलाच पाहिजे. जन्मों जन्मों का साथ है हमारा, केदारा केदारा. कारण भावाचा तर नादच पण, कारण त्याला फोटोची एवढी आवड आहे ना खतरनाक. अख्ख्या केदारनाथच्या ट्रिपमध्ये सगळ्यात सुंदर जर फोटो काढले असतील तर कोणी भावाने काढले असतील. आणि आता तो भाऊ फोटो काढत काढत बर्फाच्या तिथे आहे आणि बर्फामधला एवढा मनमुराद आनंद घेतोय. कारण ना केदारनाथ हे आपण खरं स्वर्गामध्ये आहे आणि त्या स्वर्गाचा खरोखर आनंद तुम्ही आहे ना मिनटाला घेतला पाहिजे. कारण हा क्षण, हा हे वातावरण परत कधी तुम्हाला बर्फाचा ज्यावेळेस तुम्ही आनंद घेता त्यावेळेस बाकीच्या सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस वर जातो त्यावेळेस आपला बोट किंवा पाय स्किट होण्याची शक्यता असते आणि खाली काही सपोर्ट नाही. तर तुम्ही ज्यावेळेस बर्फाचा आनंद घेता त्यावेळेस तुम्ही आहे ना काळजीने तो आनंद घेतला पाहिजे. आनंद तर घ्यायलाच पाहिजे, पण त्याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नमस्कार. खूप वेळ झाला मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण मी एकटा पाठीमागे राहिलो होतो आणि मोबाईल स्विच ऑफ होता. तर मी आता दोघांना गाठलेला आहे आणि आमचे माटादादाकडून पॉवर बँक घेऊन मोबाईल चार्ज केलेला आहे आणि परत आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि अंतरही आपलं आता खूप कमी राहिलेलं आहे, 5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. तर आता बघूया, आपण स्टार्ट केलं आहे. तर आमचे मित्र नमस्कार. सकाळी आम्ही 9:30 वाजता हा ट्रेक सुरू केला होता. केदारनाथच्या मंदिरापासून निघालो. परत शॉर्टकटनी जंगल ट्रेक करत बर्फाचा आनंद घेत आम्ही खूप मजा केली आणि खूपच छान वाटलं, मजा झाली. आणि आता आम्हाला उतार लागल्यामुळं थोडंसं बरं वाटतं आहे. तर जाताना थोडासा त्रास झाला, तुम्ही येताना उतारा असल्यामुळं चांगलं म्हणजे काहीच वाटत नाही की आम्ही चालतोय असं वाटतच नाही. अंगावर पाठीवर कुठू आहे किंवा बॅग आहे काय वाटत आणि नाही. मेन म्हणजे बॉस आमचे हे आमचे म्हणजे 1 तास अगोदर आमची वाट बघत बसले, म्हणजे कधी पोहोचल्याचं आम्हाला वाटलं ती किती गोडव गेली असते. हे तर डेंगरीसाठी नंतर कळलं की ते चालत चालत जंगल ट्रॅक करून शॉर्टकट मारत ते डायरेक्ट दरीतनं कुठून कसे आले. 1-1.5 तास आमची वाट बघत होते, पण आम्हाला कुठेतरी पण खोटं वाटत होतं. म्हणजे त्यांच्या गोष्टी यकीन नाही आला की ते आलेले असतील, पण खरंच त्यांचे पण खूप खूप कौतुक. मस्त. आम्हाला तर वाटतं हे कुठे तू घोड्यावर बसून आले. नाही चालत घोड्याचं औषध केले तेच कारण. सुरुवातीपासून ते केदारनाथ यात्रा पूर्ण केलेली आहे आणि असेच हे तुम्ही बघू शकता. कसं शक्य आहे, तर हे सगळं बाबा केदारनाथ यांच्यामुळे हे सगळं शक्य आहे. आमच्या अंजली खटाकर मॅडम हे सेकंड ग्रुपच्या मेंबर्स आहेत आणि त्यांनी काल हा ट्रेक संध्याकाळी 2 पूर्वीपासून सुरू केला आणि
आज आम्ही परत तो पूर्ण करून गौरीकुंडला पोचलेलो आहोत आणि त्यांनी जाताना आणि येताना काही घोडा केला नाही काही नाही शेतामध्ये चालत रमत जमत हसत खेळत आता ते पूर्ण केला ती परत केदारनाथाचं बरंच आणखी वरती जाऊन भैरवनाथाचं दर्शनही घेतलं आणि त्या ट्रेक पूर्ण करून या ठिकाणी परत गौरीकुंडाच्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि त्यांचं कसं म्हणजे जाता येता दोन्ही वेळेस त्यांनी हा ट्रेक संपूर्ण चालत आणि हसत खेळत असं वाटतं की त्यांनी हा ट्रेक केला आहे त्यांच्या चेहऱ्यापर्यंत असं वाटतं की अजून एकदा परत जाऊन येते आणि अशा ह्यांच्याबद्दल आमचं कौतुक करावं थोडं कमीच आहे आणि त्याबद्दल त्यांनी ट्रेक पूर्ण केल्याबद्दल तर मॅडम आता तुम्ही हा ट्रेक पूर्ण केला काल तुम्ही कसलाही म्हणजे काही घोडा वापरला नाही किंवा कधी डोली केली नाही आणि कसं आहे काहीच नाही तर तुम्ही स्वतः चालत आलात आणि इथलं निसर्ग सौंदर्य हे तुम्हाला कसं वाटलं आणि हा ट्रॅक कसा तुम्हाला वाटला त्याबद्दल थोडंसं तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया आली खूपच मस्त होता जाताना जरा टफ होतं पण रोडवर बसून गेले असते तर मी जाता येता मजा करू शकले नसते की मी थांबवून काही खात रमत गमत निसर्गाचा आनंद मला हां म्हणजे घेता आला नसता आनंद घेता आला नसता. खूप छान झाला ट्रेक. येताना पण आम्ही रमत गमत खूप मस्तपैकी आलो. जाताना थोडा टफ वाटला पण काही नाही आम्ही गेलो सावकाश गेलो आणि पूर्ण केला. पूर्ण झाला आणि हा ट्रेक पूर्ण झाला. धन्यवाद. मुझको तो तुम ही मिल गए चौखट बंदेरी में आया भोले बाबा किस्मत के ताले खुल गए दुनिया से मांगू क्या सहारा मुझको तो तुम ही मिल गए तेरे रंग में रंग जाऊं तो मैं रंग जाऊं ऐसा तेरा इश्क में मैं हो जाऊं कुर्बान एक तू मेरा बस तू मेरा सब तेरा ही सहारा केदारा केदारा जन्मों जन्मों का साथ है हमारा केदारा केदारा जन्मों जन्मों का साथ है हमारा. नमस्कार. तर आमचे समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष हे देखील आमच्यासोबत ट्रॅक करण्यासाठी आले होते. तर काल आम्ही ट्रॅक चालू केला आणि तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे तसा पूर्ण होई केला. तर पूर्ण केल्यानंतर इकडे रस्त्यामध्ये ते आता भेटले आणि भेटल्यानंतर जाणून घेऊया त्यांचा ट्रॅक कसा झाला. कालपासून जो केदारनाथ ट्रॅक चालू होता तो आता जवळजवळ संपत आलेला आहे. यामध्ये आमचे मित्र महावीर गरड असतील, सांगोळे असतील, रविकांत माटे असतील यांनी तर खूप सहकार्य केलेलेच आहे. पण हा ट्रेक पूर्ण करण्याच्या मागचं जे आपल्या लीडरचं जे योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये ठोंबरे सर असतील, कालिदास सर्वेश्वर सर असतील, गमे सर असतील, लव तावरे सर असतील किंवा राजले सर असतील यांनी जी काही ट्रिप लीडरशिप घेतलेली आहे ते अतिशय सुंदर घेतलेली आहे. कारण यामध्ये जवळजवळ 101 लोकं होती आणि त्या 101 लोकांना त्यांनी सुरक्षित हा केदारनाथ ट्रेक केलेला आहे आणि अतिशय सुंदर ट्रिप झालेली आहे. तर गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत आम्ही हे 2 दिवसाचा सफर पूर्ण केलेला आहे. तर त्यांची जे सफर मी पूर्ण केलं आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. कर दो मैं तेरे द्वारे आया बाबा झोली खाली भर दो एक तू मेरा बस तू मेरा सब तेरा ही सहारा केदारा केदारा जन्मों जन्मों का साथ है हमारा केदारा केदारा. तो अभी हमारे बहुत सारे फ्रेंड्स ट्रैकिंग ग्रुप का जो मेंबर्स है इन्होंने भी सब अपना सफ़र पूरा किया है. तो उनका भी खूब खूब शुक्रिया अदा करना चाहता हूँ. नमस्कार. तो हमारे भक्त
चेन्नई से आए हैं, तो उन्होंने भी कल से और आज तक का सफ़र पूरा किया है, तो इसके बारे में उनकी भी कुछ प्रतिक्रिया है, तो ये कहना चाहते हैं आपका अनुभव कैसा, क्या लगा? बहुत बढ़िया लगा, बेहतरीन नज़ारा है यहाँ का और व्यवस्था भी बहुत अच्छी है। मौसम तो बीच बीच में बदलता रहता है, कभी बारिश कभी ठंड, लेकिन दिक्कत तो है चलने में। मेन तो घोड़े वाले से थोड़ी दिक्कत है, वो थोड़े रास्ता होता तो और भी सब सहन कर लेंगे बाबा के दर्शन के लिए। जय केदारनाथ। जय केदारनाथ। ये जो आना चाहिए, कुछ भी नहीं है। जो आप देखते हो रील वगैरह में, तो केदारनाथ यात्रेमध्ये यात्रेकरू आलेले त्यांच्या सुरक्षतेसाठी या उत्तराखंडमधील पोलीस प्रशासन अतिशय बंदोबस्तामध्ये आहेत आणि खूप जास्त प्रमाणात आहेत. कारण ते आपण बघूया आता ते यात्रेकरूची कशा पद्धतीने काळजी घेत आहेत ते आपण त्यांच्या जगातून ऐकू, तोंडातून ऐकू. अपने सामान की सुरक्षा करें, क्योंकि भीड़ भाड़ ज़्यादा है, तो अपने हिसाब से आराम से जाके अपने भोलेनाथ के दर्शन करके आए बाबा केदार के चरणों में. हाँ, तो 2 महीने के है, नहीं तो 400-500 का कम हो जाओगा. पानी कोई दिक्कत नहीं है आपको. धन्यवाद. ओके, धन्यवाद आपको. धन्यवाद. जोगी वसदा है, बसदा ऊंचिया ऊंचिया धारा, केदारनाथ है नाम जिसका, केदारनाथ है नाम जिसका, दुनिया का रखवाला, हे डमरू वाला भोला भाला, पार्वती का घर वाला, हे डमरू वाला भोला भाला, पार्वती का घर वाला, शिव जोगी वसदा है, शिव जोगी वसदा है, बसदा ऊंचिया ऊंचिया धारा. तर तुम्ही बघू शकता आता पाऊस चालू आहे आणि आता गौरीकुंड इथे पोचलेलो आहे. आमचा इथेच पूर्ण ट्रॅक जो आहे, सफर जो आहे कालपासून तो आजचा तो संपत आहे. धन्यवाद. एकदाचा ते केदारनाथ ट्रॅक संपला आणि पार्किंग दिसलं, जीवात जीव आला. आमच्या 101 लोकांनी अतिशय काळजीपूर्वक आणि कुठेही अपघात न होता ट्रेक पूर्ण केल्याबद्दल आमच्या सर्व फ्रेंड्स ऑफ ट्रेकिंगच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि असं झालं की आता कधी बसमध्ये जाऊन बसतोय आणि जरा पायाला जरा मोकळा आराम देतोय असं वाटलं होतं. पण आता बघूया, कारण आमच्या खाली महावीरगड गेलेले आहेत आणि ते सांगतात की आम्ही ह्या साईडला ह्या साईडला आहे. पण आम्हाला पार्किंगचं एवढं कन्फ्युजन होतं की कुठल्या साईडने यायचं काहीच कळत नव्हतं. ते मार्गदर्शन करत होते पण आमचा गोंधळ सगळा उडाला होता. अर्धी लोक उभे राहिले होते, अर्धी लोक येत होती आणि मग आम्ही खाली गेलो. एकदाच आमच्या गरड साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं, व्यवस्थित रस्ता दाखवला. त्याच्यामध्ये आमचे रामने साहेबसुद्धा होते आणि त्याच्यामध्ये गाडी काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केली आणि या दोघांमुळे ना चांगलं सहकार्य झालं आणि एकदाच आम्ही बसमध्ये बसलो.